नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. जर तुमच्याही चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात पिंपलचे डाग किंवा वांगाचे डाग जर आले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बघा, प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे, पिंपलचे डाग नसावे, वांगाचे डाग नसावे, असं प्रत्येक महिलेला नेहमी वाटतं. म्हणून त्या वेगवेगळ्या पार्लरमध्ये जाऊन क्रीम आणतात, डॉक्टरकडे जातात, खूप जास्त पैसे देखील खर्च करतात, पण तरीही फारसा रिझल्ट त्यांना बघायला मिळत नाही. तर त्यासाठीच अतिशय सुंदर असा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली एक रेमेडी आज तुमच्यासोबत शेअर करते. माझ्याही चेहऱ्यावरती डिलिव्हरीनंतर खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग आले होते. मी स्वतः या रेमेडीचा ट्राय केला आणि बघू शकता, चेहरा अगदी विदाऊट मेकअपचा चेहरा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. कुठल्याही प्रकारचा मेकअप मी या ठिकाणी केलेला नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने हा फेस पॅक बनवलेला आहे, अगदी घरगुती पद्धतीनेच. आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला, आवडला, तर प्लीज मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक प्लॅस्टिकची वाटी. त्यानंतर बघा, आपल्याला घ्यायचा आहे गूळ जो असतो, तो गुळाचा तुकडा आपल्याला या ठिकाणी थोडासा गूळ आपल्याला घ्यायचा आहे. जास्त गुळाची गरज नाही, अगदी थोड्याशाच गुळाची आपल्याला या ठिकाणी गरज लागणार आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, गुळामध्ये असे काही घटक असतात, चिकटपणा असतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डागडब्बे असतात ते दूर होण्यास खूप जास्त मदत होते. सोबतच चेहरा देखील उजळतो. पण आपल्याला नुसता गूळ लावून फायदा होणार नाही आहे, तर यामध्ये आपल्याला काही गोष्टी देखील ॲड करायच्या आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता स्टेप बाय स्टेप बघायचा आहे आणि दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे डाग कमी होणार आहे. तर बघा, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मी या ठिकाणी जो गूळ आहे तो किसणीच्या मदतीने व्यवस्थित किसून घेतलेला आहे. आता बघा, या किसलेल्या गुळामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत. तर बघा, सर्वात आधी मी या ठिकाणी घेतलेलं आहे मध. अगदी कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मध जे आहे मिळून जाईल, किंवा आता प्रत्येकाच्याच घरामध्ये मध हे आणलेलंच असतं. तर अगदी 1 चमचाभर मध आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. जास्त मधाची गरज देखील नाही आहे. मध हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही आहे. कारण मधामध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या की आपले पिगमेंटेशन किंवा मग टॅनिंग असेल किंवा मग डोळ्यांखाली काळा असेल ते रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त. आता बघा, मी या ठिकाणी 1 चमचा मध टाकलेला आहे. व्यवस्थित आता हे जे आहे मिक्स करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे काकडी. आता उन्हाळ्यामध्ये बघा, चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात काहींचे पिंपल्स येतात, कारण चेहरा ड्राय होत जातो आणि त्यामुळे पिंपलचं प्रमाण, सोबतच जे काही वांगाचे डाग असतात त्याचं देखील प्रमाण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं. कारण बऱ्याच लेडीजला उन्हामध्ये जावं लागतं आणि उन्हामुळे जे काही टॅनिंग असतात ते खूप डार्क दिसतात. तर त्यासाठी आपल्याला काकडी या ठिकाणी यूज करायची आहे. काकडीमध्ये अशा काही गोष्टी असतात, अशा काही प्रॉपर्टीज असतात, विटॅमिन्स असतात, ज्यामुळे जे काही थंड म्हणजे चेहऱ्यावरती एक थंडावा निर्माण करते. आणि आपला चेहरा ज्यावेळेस थंड राहतो त्यावेळेस जे काही डाग असतात, पिंपलचे डाग असतात किंवा मग पिगमेंटेशन असतं, ते सुद्धा लाईट व्हायला खूप जास्त मदत होते. आणि बघा, या ठिकाणी तुम्ही काकडीचा रससुद्धा काढून टाकू शकतात यामध्ये. मी डिरेक्टली जी काकडी आहे ती डायरेक्टली त्याची किसूनच त्यामध्ये टाकलेली आहे. त्याचा रस जो आहे तो मी या ठिकाणी सेपरेट केलेला नाही आहे. सगळ्या गोष्टी बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट तुम्हाला यापासून मिळणार आहे. बघा, मी या ठिकाणी अगदी थोडीशी म्हणजे 1 चिमूटभर किंवा 1 चमचाभर हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे. हळदीमुळे चेहरा खूप छान ग्लो करतो, पण नुसती हळद लावून आपल्याला फारसा रिझल्ट बघायला मिळणार नाही आहे. तर बघा, आपल्याला यामध्ये ह्या ज्या गोष्टींसोबत जर हळद जर तुम्ही मिक्स केली तर सगळ्या गोष्टी प्रॉपरली काम करतात. एकत्र एकजीव झाल्यामुळे काय होतं की सगळे जे प्रत्येक पार्टिकल म्हणजे प्रत्येक वस्तूंमध्ये जे काही घटक असतात ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस पटकन आपले जे डाग असतात चेहऱ्यावरचे ते रिमूव्ह होण्यास मदत होते. आणि बघा, आता हा जो पॅक आहे बघा, यामध्ये जी काकडी आपण टाकलेली होती त्यामुळे ते पाणी सोडायला सुरुवात करतं. सोबतच जो गूळ होता
तो सुद्धा मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि बघा अशा पद्धतीने पातळ हे बनतं. त्यानंतर बघा आता याचं पाणी जे तयार झालेलं असतं ते घट्टपणा आणण्यासाठी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे डाळीचं पीठ, म्हणजे बेसन पीठ जे आहे ते मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये टाकू शकतात. व्यवस्थित घट्टपणा येईपर्यंत आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा व्यवस्थित आता हे जे आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात थोडंसुद्धा आपल्याला हे जे आहे असं पातळ राहायला नको किंवा मग खूप जास्त घट्ट देखील व्हायला नको. अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला लावायचं कसं किंवा मग किती वेळा लावायचं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण बघा आपली जी स्किन आहे उन्हामुळे खूप जास्त प्रमाणात ड्राय होते, तर ती ड्राय स्किन आपल्याला स्मूथ बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे तर बघा या ठिकाणी मी खोबऱ्याचं जे तेल आहे, कोकोनट ऑइल जे आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. अगदी थोडंसं 2-3 थेंब आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचतं ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा आता हा जो पॅक आहे व्यवस्थित तयार झालेला आहे. आता याला लावायचं कधी किंवा केव्हा लावायचं, फ्रेश बनवायचं आणि फ्रेश लावायचं आहे. असं नाही का आत्ता बनवलं आणि आज बनवायचं आणि उद्या लावायचं, असं अजिबात करायचं नाही आहे. आपल्याला हे फ्रेश ताजं बनवायचं आहे आणि फ्रेशच लावायचं आहे. आता बघा तुम्ही आठवड्यातून याला 3 वेळा लावू शकता. जर शक्य झालं तर रोजही लावलं तरी चालेल. यामध्ये कुठल्याही साईड इफेक्ट होणाऱ्या गोष्टी आपण ॲड केलेल्या नाही आहे. अगदी नॅचरल हा फेस पॅक असणार आहे. यामुळे कुठल्याही स्किनला त्रास होत नाही. अगदी नॅचरल गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला हे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. आता बघा अशा पद्धतीने आपण जर चेहऱ्याची सर्क्युलर मोशनने जर मालिश केली, यामध्ये आपण जे मध टाकलेलं आहे किंवा मग गूळ टाकलेला आहे, त्यामुळे खूप छान स्क्रबिंग आपल्या चेहऱ्याचं होतं आणि जे काही डागडब्बे असतात ते सुद्धा रिमूव्ह होण्यास खूप जास्त मदत होते. सोबतच उजळतो सुद्धा. तुमचा जर चेहरा काळा पडलेला असेल तर हा पॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. टॅनिंग जर झालं असेल किंवा डोळ्यांच्या खाली जर काळा आलेला असेल किंवा मग जर पिगमेंटेशन असेल तर या सगळ्या गोष्टींवरती हा एकमेव उपाय आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण हा फेस पॅक तयार केलेला आहे. कुठल्याही प्रकारचे आणि साईड इफेक्ट होत नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा रोज तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोजही याचा वापर करू शकतात. आणि बघा व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर सर्क्युलर मोशनने चेहऱ्याची मालिश करायची आहे. 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावरती ठेवून व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.